नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे सांगली येथील। काजल एडके माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे राहत होती। काजल दिसायला सुंदर आणि कामातही हुशार होती। काजलचे लग्न करण्यापूर्वी अनेक स्वप्न होती की तिला अतिशय सुंदर पती मिळावा, सरकारी नोकरदार मिळावा। पण शेवटी काजलच्या आयुष्यात जे काही घडणार होते त्याची चहूल लागायला सुरुवात झाली होती। काजलसाठी सांगली शहरातील क्रांतीनगर परिसरात राहत असलेला प्रशांत एडके या तरुणाचे स्थळ आले। प्रशांत हाच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा पुरुष आहे असे काजलला वाटले। तिला प्रशांत आवडला आणि त्यानुसार प्रशांत आणि काजलचा विवाह गेल्या काही वर्षापूर्वी पार पडला। काजल ही आता प्रशांतनगर या ठिकाणी घरी आली। त्या ठिकाणी आल्यानंतर पती प्रशांतबरोबर तिचा संसार चांगल्या प्रकारे सुरू झाला। दोघांच्या संसारात प्रत्येक दिवस बहर येऊ लागला होता। प्रशांत याला देखील काजल खूप आवडली होती। दोघांच्या संसारात रंग भरण्याचे काम सुरू झाले होते। काजल ही देखील प्रशांतवर खूप जीव लावत होती। पण शेवटी घरात पाळणा हल्ला की पती पत्नीमध्ये थोडे अंतर पडायला सुरुवात होते। त्याप्रमाणे घरात बाळ जन्माला आले, म्हणून काजल आणि प्रशांत दोघेही आनंदी होते। मुलीच्या रूपाने काजल आणि प्रशांतच्या घरात लक्ष्मी आली होती। प्रशांत संसारात अजून रंग भरता येईल म्हणून काजलच्या पुढे पुढे करत होता, परंतु काजलचे रंग दुसरीकडे वळायला सुरुवात झाली होती। 2 वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा काजल ही गरोदर राहिली आणि तिला पुन्हा मुलगी झाली। आता घरात 2 मुली झाल्या होत्या, त्यामुळे आता मुलगा व्हावा अशीही काही अपेक्षा असतात। पण 2 मुली झाल्या तरी काजल आणि प्रशांत हे आनंदी होते। काळ जसा जसा पुढे जाऊ लागला होता त्याप्रमाणे घरातील 2 मुलींचा संगोपन करताना काजलची पती प्रशांत याच्याकडे दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली। शेवटी पती पत्नीचा सहवास येणे, दोघात शरीर संबंध होणे गरजेचे असते। पण 2 मुलींचा घरात वावर आणि अडचणीतून प्रशांत आणि काजल यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली। दोघांमध्ये ज्याप्रमाणे अंतर पडू लागले होते त्यामध्ये दोघेही दुःखी राहू लागले। पत्नी आपल्याला नाही म्हणते याचा अर्थ काय, असा विचार प्रशांत मनातल्या मनात करू लागला। काजलच्या मनात दुसऱ्याने प्रवेश केला आहे का याचीही चिंता प्रशांत याला पडू लागली। त्यामुळे तो काजल हिला त्रास देऊ लागला। तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे, त्यामुळे तू मला जवळ येऊ देत नाही, अशा प्रकारे प्रशांत काजलला बोलू लागला। तेव्हा काजल हैराण झाली। जो प्रकार आपण केलाच नाही त्याविषयी पती आपल्यावर संशय घेत आहे, त्यापेक्षा पतीलाच आपण धडा शिकवायचा असे काजलने ठरविले। काही दिवसापूर्वी काजल ही कोणालाच काही न सांगता घरातून बाहेर पडली आणि पुन्हा प्रशांतच्या मनात संशयाने जागा निर्माण केली। घरामध्ये 2 मुले असताना पत्नी काजल मला सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर पळून गेली असावी, या संशयाने प्रशांतने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी काजलचा शोध घेणे सुरू केले। ज्या गोष्टीचा प्रशांतला संशय होता तीच गोष्ट काजलने केली होती। घराच्या बाहेर जाऊन काजलने दुसरा संसार थाटायला सुरुवात करणार होती, पण पोलिसांनी वेळीच काजलला शोधले आणि प्रशांतच्या समोर आणले। मात्र काजलने प्रशांतबरोबर राहायचे नाही, मी माझ्या माहेरी जाऊन राहते असा हट्ट तिने धरला। त्यामुळे प्रशांत हैराण झाला। काम करायची की बायकोवर लक्ष ठेवायचं असा प्रश्न त्याच्यासमोर पडला होता। काजलच्या 2 मुली लहान होत्या, त्या मुलींची देखील काजलला चिंता वाटत नव्हती। कोणताही विचार न करता ती माहेरी गेली होती। शेवटी प्रशांतने लेकरासाठी सौम्यपणाची भूमिका घेतली। दोघांनी विचार करून आतापर्यंत जे झाले ते झाले, पण आता तरी संसार चांगल्या प्रकारे करू अशा प्रकारची बैठक काजलच्या माहेरी बसवण्यात आली। कसे तरी करून काजल ही प्रशांतबरोबर येण्यास तयार झाली। आता पुन्हा नव्याने संसार फुलेल असे प्रशांतला वाटले। जेव्हा तो काजलला घरी घेऊन आला त्यानंतर 2 दिवस दोघेही चांगले वागले। शेजारचे लोक देखील प्रशांतचा संसार सुरू झाल्यामुळे आनंदी झाले होते। पण ऑक्टोबर 2025च्या महिन्यात सकाळी जेव्हा काजल उठली तेव्हा घरातील कामे आटोपून बेडमध्ये बसली होती। त्यावेळी प्रशांत देखील घरातच होता। इतर कोणीही घरात नसल्याने प्रशांतने काजलजवळ जाण्याचा प्रयत्न केला। गेल्या अनेक दिवसापासून दूर असलेला सहवास घेण्याचा विचार करत होता, पण त्याचवेळी काजलने नकार दिला। त्यामुळे प्रशांतच्या मनात जो काही संशय होता तो पुन्हा मनात आला। काजलच्या मनातून अजूनही परपुरुष गेलेला दिसत नाही, त्यामुळे ती मला जवळ येऊ देत नाही, या विचाराने लालबुंद झालेल्या प्रशांतने किचनमधून चाकू आणला आणि काजलवर वार करायला सुरुवात केली। आतापर्यंत माझ्यापासून लांब राहिलीस, तुला परपुरुष जास्त आवडतात असे म्हणून जागीच संपवले। जेव्हा काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा प्रशांत त्या ठिकाणाहून थेट सांगली शहर पोलीस ठाण्यात गेला। त्या ठिकाणी पोलिसांना सर्व काही सांगितले। पोलिसांनी जेव्हा प्रशांतकडून सर्व काही ऐकून घेतले तेव्हा पोलीसही अवाक झाले।
तात्काळ पोलिसांनी शांतीनगर येथील प्रशांतचे घर गाठले. प्रशांतच्या घरात प्रवेश केला तेव्हा काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पीएमसाठी पाठवला. या दरम्यान पोलिसांनी प्रशांतच्या घराशेजारील लोकांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी सकाळी सर्व काही ठीक होते, पण नंतर अचानक दोघात वाद झाल्याचे सांगितले. आरडाओरडा सुरू झाला होता, मात्र तो अचानक बंद झाल्यामुळे प्रशांत घराला कडी लावून बाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. प्रशांत हा तर पोलिसात हजर झाला होता, परंतु ज्या पद्धतीने काजलच्या बाबतीत घडले ते अतिशय भयंकर स्वरूपाचे होते. सुखी संसारात काजल ही काही दिवस घराच्या बाहेर निघून गेली आणि येथून पुढे जास्त वाद वाढला. काजल आणि प्रशांत यांचे भाड्याचे घर आहे. त्यांना 6 आणि 4 वर्षाच्या 2 मुली आहेत. आईचा मृत्यू झाला आणि वडील कारागृहात गेले, त्यामुळे या दोन्ही चिमुरड्यांचे मायाचे छत्र हरपले. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.